नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता गुरुवारी आहे हनुमान जयंती, तसेच चैत्र पौर्णिमा पण आहे. आता हनुमान जयंती हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो की अढळ भक्ती, शक्ती, धैर्य आणि निस्वार्थ सेवेचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमानाच्या जन्माचा हा जो उत्सव आहे, तर तो उत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ज्यांना आपण पवनपुत्र, बजरंगबली, मारुती आणि इतर नावाने आपण ओळखत असतो. तर भगवान हनुमान हे अष्टचिरंजीवांपैकी एक आहेत. श्रीरामाचे एक समर्पित अनुयायी आहेत. असे मानले जाते की भगवान हनुमानाची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून मग हनुमान जयंतीच्या दिवशी आपण काही सेवा उपाय करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आपल्या घरातील इडापिडा, दारिद्र्य नष्ट व्हावे, आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती व्हावी असे प्रत्येकांना वाटत असते. म्हणून मग आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी एक नारळ अर्पण करायचा आहे, जो की हा नारळ अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील या समस्या दूर होत असतात. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमान जयंती येते. तर मग यावर्षी आहे गुरुवारच्या दिवशी हनुमान जयंती आहे. तर आपण हनुमान जयंती म्हणजेच की पौर्णिमा पण आहे आणि गुरुवार आहे, असा योग जुळून आलेला आहे. त्यामुळे मग आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून घ्यायचं आहे आणि दररोज आपण ज्याप्रमाणे देवपूजा वगैरे करत असतो तशा पद्धतीने देवपूजा करायचं आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान चालीसा पठण करायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. भगवान हनुमान हे शारीरिक आणि मानसिक शक्ती, निस्वार्थ भक्ती आणि चिकाटीचे प्रतीक मानले जातात. म्हणून भगवान रामावरील त्यांची अढळ श्रद्धा, निष्ठा आणि नीतिमत्तेचे गुण शिकवत असते प्रत्येकांना. त्यामुळे भगवान हनुमानाचा जो जप आहे, म्हणजेच की हनुमान चालीसा आहे, तर हे मंत्र म्हणणे आपल्याला अत्यंत गरजेचे आहे. अनेक नकारात्मक ऊर्जा, वाईट आत्मे आणि जीवनातील आपल्या अडथळ्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण हनुमानाची पूजा करत असतो. हनुमान जयंतीच्या दिवशी आता पूर्ण दिवसभर निर्जली व्रत करत असतात, म्हणजेच की अन्न आणि पाणी पूर्णपणे वर्ज्य करत असतात. आता हा असा उपवास प्रत्येकाला शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या पद्धतीने उपवास करणं शक्य होत असेल त्या पद्धतीने मग तुम्ही उपवास करायचा आहे. आता हनुमान जयंतीचा दिवस असल्यामुळे अन्नदान करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. त्यामुळे गरजू लोकांना तुम्ही आवर्जून अन्नदान करायचं आहे. त्याचप्रमाणे रामायण वाचन किंवा मग ऐकणे, जरी तुम्हाला वाचन करता येत नसेल तर मग ऐकणे याला पण अत्यंत महत्त्व दिले जाते आणि शुभ फळ मिळत असते. आता धनप्राप्तीसाठी हा आपल्याला एक उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही, तर मग त्यासाठी तुम्ही एक उपाय करायचा आहे. चैत्र पौर्णिमा अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची मानली जाते. एक डोळा असलेला आपल्याला नारळ घ्यायचा आहे, ज्याला आपण एकांशी नारळ असे म्हणत असतो. हा नारळ आपल्याला मिळणे खूप कठीण असते, पण जिथे जास्त नारळ असतात तर तिथे तुम्हाला मग हा नारळ जो आहे तर तो भेटून जाईल. त्यासाठी एकांशी नारळाला आपल्याला काय करायचं आहे, माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून असा नारळ आपल्याला घरी आणायचा आहे. घरी आणल्यानंतर चैत्र पौर्णिमेला हा एकांशी नारळ आणला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते आणि आलेली लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते. यामुळे हा नारळ आपल्याला घरी आणायचा आहे. त्यानंतर देवघरामध्ये ठेवून त्याची धूप दीप लावून पूजा करायची आहे. संध्याकाळी एखाद्या लाल वस्त्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हा नारळ जो आहे तर तो बांधून ठेवायचा आहे आणि तो नारळ आपल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवायचा आहे. किंवा मग तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती व्यवसाय करते, व्यवसायात प्रगती होत नसेल तर मग तुम्ही तिथे पण हा नारळ जो आहे तर तो नारळ तुम्हाला ठेवता येईल. यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये पैसा टिकून राहतो. हा उपाय आवर्जून करायचा आहे. आता हा एक उपाय भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी करायचा आहे. तर त्यासाठी मग आता प्रत्येकाच्या मनामध्ये काय ना काहीतरी इच्छा असतेच. असा एकही व्यक्ती नाही की त्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्या इच्छा नसतीलच. आज नाही तर उद्या कोणती तरी इच्छा अशी असते की आपल्याला वाटते ती इच्छा पूर्ण व्हावी. तर मग ती इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे.
प्रयत्न कष्ट करत असतो आपण, पण त्या प्रयत्नांना कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण काही सेवा उपाय करणे महत्त्वाचे आहे. भगवान हनुमान जे आहेत तर ते इच्छापूर्तीसाठी खूप महत्त्वाचे देवता मानले जातात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी असायला हवे असा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा नारळ आपण नारळाला काय करायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे. आणि जिथे कुठे हनुमानाचं मंदिर आहे तिथे आपल्याला जायचं आहे. हनुमानाला हा नारळ जो आहे तर तो नारळ अर्पण करायचा आहे. आणि आपली जी पण काही इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला सांगायची आहे. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचा आहे. तिथे बसून आपल्याला हनुमान चालीसा पठण करायचं आहे. आता हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला करण्याला खूप महत्त्व दिले जाते. कारण की आपण हनुमान जयंतीच्या दिवशी ज्या पण काही सेवा उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून मग एवढं महत्त्व दिलं जातं हनुमान जयंतीच्या दिवशी कोणत्याही सेवा करण्याला. आता हा उपाय आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो, कारण की हनुमान जयंती वर्षातून एकच वेळा येत असते. यामुळे हनुमान देवाची कृपा आपल्यावरती राहावी आणि आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणून आपल्याला असा हा उपाय एक करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे, तर त्यामध्ये काय करायचं आहे, आता हा जो उपाय आहे सांगणार तर तो उपाय आपल्याला घरामध्येच करायचा आहे. घरातील मुलांची नजरबाधा, इडापिडा, आजारपण दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे, त्यावरती कापराच्या वड्या आपल्याला नारळावरती ठेवायच्या आहेत आणि कापूर पेटवून आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. आपल्या घरामध्ये पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, नजरबाधा असेल किंवा मग घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असेल तर घराबाहेर निघून जातो. आणि हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण करत असताना घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवूनच हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला सायंकाळी 6 नंतरच हा उपाय करायचा आहे. म्हणजेच की हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी सायंकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. आणि कापूर जाळल्यानंतर घराबाहेर हा नारळ जो आहे तर तो घेऊन आपल्याला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मग एखादा खड्डा करून त्यामध्ये हा नारळ जो आहे तर तो ठेवू शकता. आता हे जे उपाय सांगितले आहेत तर या उपायांपैकी जर हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये ज्या समस्या असतील तर त्या समस्या दूर व्हाव्या असे प्रत्येकाला वाटत असते. तर त्यासाठी तुम्ही या 3 उपायांपैकी कोणताही एक जरी उपाय केला ज्या अडचणी असतील त्यासाठी तर अत्यंत प्रभावी ठरू शकते. म्हणून मग चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती या उपाय केल्यामुळे त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. म्हणून तुम्हाला पण वाटत असेल की तुमच्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हावी, घरातील इडापिडा, दारिद्र्य नष्ट व्हावे असे वाटत असेल तर तुम्ही पण हनुमान जयंतीच्या दिवशी आवर्जून एक नारळाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला माहिती समजलीच असेल की नक्की नारळ कुठे अर्पण करायचा आहे, नारळाचा कसा उपाय करायचा आहे आणि कोणत्या सेवा करायच्या आहेत. तर मग व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.